हो, झाला तर आहे. भेदभाव शाळेत असताना झाला आहे, कॉलेजमध्ये पण असताना झालेला आहे, नातेवाईकांमध्ये सुद्धा झाला आहे. कारण आता थोडंसं अवेअरनेस होत आहे, पण 90sमध्ये अगोदर माहीत नव्हतं, तर सगळ्यांना एकतर तेच वाटायचं की ही खूप खराब बिमारी आहे आणि बहुधा लोकांना तेच वाटायचं की एकमेकांसोबत लागून जाईल. पण मी आता तर सगळ्यांना समजून आलेलं आहे की ही बिमारी लागणारी नाही आहे. आता तर म्हणजे लोकांना माहीत पडत आहे की ह्या सगळ्या गोष्टी जेनेटिक असतात आणि अनुवंशिक असतात, कोणालाही होऊ शकते. तर भेदभाव तर झाला आहे. शाळेमध्ये असताना जेव्हा मी भरपूर दिवस शाळेत नाही जायची, तेव्हा मैत्रिणी म्हणायचे की तू इतने दिन क्यों नहीं आती, का बरं तू घरी राहते, असं वगैरे. त्यांना मी डायरेक्टली नाही सांगू शकायची की मला काय त्रास होतो आणि मी का बरं घरी. कधीतरी हां ठीक आहे असं झालं, ते हसी मजाकमध्ये घेऊन जायचे. ही कुछ भी बताती ऐसा थोड़ी होता है. टीचर्स लोकांनी एक दोनदा सांगितलं तर नहीं नहीं ऐसा कुछ नहीं होता है, तुम अच्छे से डॉक्टर से ट्रीटमेंट करो, ये ऐसी इस टाइप की कोई बीमारी वगैरे नहीं रहती. कारण त्यावेळेस माहीत नव्हतं या सगळ्या गोष्टी. सिकल सेलबद्दल लोकांना त्यावेळेस माहीत नसल्यामुळे वेगळ्या वेगळ्या आपलं काहीतरी मनात जे आलं ते बोलायची. मग नातेवाईकांमध्ये पण तेच होतं की नाही हिच्यासोबत जास्त राहायचं नाही, तुला पण लागून जाईल. हे मला जवळच्या लोकांकडनं अनुभव आला आहे. पण मग तेव्हा मी तेव्हाच्या तेव्हा त्यांना क्लिअर केलं की ह्या अशा गोष्टी नाही आहे. ज्याला त्रास असतो फक्त त्यालाच त्रास होतो. हे लागणारी बिमारी नाही आहे की तुम्ही जाणून म्हणता की हे लागून जाईल कोणाला वगैरे, असं डोक्यातनं काढून टाका. त्यांना मग समजवावं लागते. आणि तोच एक प्रयत्न आपला सुरू आहे आमचा की ह्या सगळं जे मिथ आहे, लोकांचा जो गैरसमज आहे, ह्या गोष्टी नेहमीसाठी आम्हाला संपवायच्या आहेत.